त्यांनी कधी कधी या मंचाचं शेत करून टाकलं तर कधी देवीचं मंदिर केलं. आता ते घेऊन येत आहेत जत्रेतलं बगाड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साताऱ्याच्या दुर्गेश नंदिनी ग्रुपचं. बगाडाच्या नावानं आई राजा संबळांग संबळांग बंबळांग वाजतंय रे बगाड देवीचं नाचतंय रे. आईला भेटाया स्वारी निघाली फिरून डोंगर राहुळी आली. शिनगार कसा साचतोय रे बगाड देवीचं नाचतंय रे. संबळांग बंबळांग वाजतंय रे बगाड देवीचं नाचतंय रे. तुळजापुराला मारून महिषासुराला रक्षणाला बसली आई जाऊन सोलापुराला. आई भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा नवरात्रीची नवदुर्गा ही आई भवानी जगदंबा. माझ्या मनाची अनादी लहानपणाची माझ्या मनाचा अनादी लहानपणाचा. कुणा कुणाला हौस हाय रे पोत नाचवायची. कुणा कुणाला हौस हाय रे पोत नाचवायची. माझ्या मनाची अराधी लहानपणाची माझ्या मनाची अराधी लहानपणाची. तुळजापुराला जाते बाई मन लागलं इथं. तुळजापुराला जाते बाई मन लागलं इथं. बाई मन लागलं इथं. आराधीला तो इथं आईचा आराधीला तो इथं. बगाड नसतं इथं आईचं बगाड नसतं इथं.
मला तर असं वाटत होतं की आज जागाच नाही मिळणार, म्हणजे हा मंच आणखी थोडा मोठा करावा लागेल की काय असं वाटत होतं. कारण हा महाअंतिम सोहळा सुद्धा मला महाअंतिम सोहळा वाटू लागला तुमच्या या सादरीकरणानंतर. काय आहे ही गोम, काय कुठून येतं हे सगळं? हे जे बगाड केले का नाही, हा, आमच्याकडे बगाड जे करतात ते मुळात घाबरतात. पण ह्या जो मुलगा आहे आमचा रणजित, ज्यांनी बगाड केले, त्यांनी बगाड स्वतः पाहिलं होतं, पण त्याला आम्ही विश्वास दिला हे करायचे, आणि त्यांनी त्या बगाडाप्रमाणे आज म्हणजे काल रात्रीपासून त्यांनी उपवास केलेला, काही खाल्लं नाहीये. अरे म्हणजे त्या ठिकाणी आमच्या तिथं प्रथा आहे की हे करायचं असतं ना, उपवास करायचा असतो. भैरवनाथाचा आणि कुलदेवता आई तुळजाभवानीचं हे बगाड आहे. आमच्या इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे साजरं केलं जातं. आणि ह्या आराधी म्हणजे आई तुळजाभवानीचे सगळे उपवासक, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आज तुळजापुरातच येऊन डान्स करतो. म्हणजे झी मराठीचा हा जो रंगमंच आहे, तर आम्ही साक्षात आज तुळजाभवानीचा रंगमंच, म्हणजे अंगात काय संचारला आम्हाला काही सांगू शकत नाही, आणि तो परफॉर्मन्स आज होऊन गेला. वा 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 वा. जसं आपण म्हणतो की चांगला भक्त असेल तर देव जिवंत राहतो. त्या भक्ताच्या सत्यामुळे, त्याच्या भक्तीमुळे कलेला जिवंत ठेवण्यासाठी कलाकार हवा खरा, आणि तो संच तुमच्याकडे आहे. थँक्यू व्हेरी मच दुर्गेश. वा. उर्मिला, खरं सांगायचं तर तुम्ही जेव्हा स्टेजवर येता तेव्हा सर म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा जो मंच असतो त्यातला खरोखरच तो मंच आधी मोठा झाल्यासारखं वाटतो. त्याच्यातली अशी एकही गोष्ट नसते, कानाकोपरा नसतो की जो तुम्ही वापरात घेत नाही, ज्याचा तुम्ही विचार करत नाही. खरं सांगायचं तर रंगमंचावरती अतिशय कमी असे लोक असतील की ज्यांना ऑलमोस्ट एखाद्या फिल्मचं चित्रीकरण करताना काय अँगल लागतील त्या ह्याचं भान असेल. मला तुमच्या या परफॉर्मन्सेसमध्ये त्याचं भान असल्यासारखं वाटतं. वाह. ते जे काय तुमची कोरिओग्राफी असते, म्हणजे जर तुम्ही स्टेजवरच येता तेव्हा जो सटकन अंगावर काटा येतो ना, मला वाटतं तुमच्या आजपर्यंतच्या इतक्या मोठ्या प्रवासाचा तोच सगळ्यात मोठा एक महत्त्वाचा पॉईंट आहे असं मला म्हणता येईल. आणि त्यामुळे तुमचा हा जो सगळा प्रवासाचा आहे तो माझ्याकरता खूप विलक्षण आहे. कारण मला वाटतं आर्टिस्ट तेव्हाच मोठे होतात जेव्हा त्यांचा प्रवास तेवढा विलक्षण असतो. त्यामुळे साताऱ्यातनं येऊन आपल्या मनामध्ये आपल्या देवीची आणि आपल्या कलेची इतकी आराधना असणं की ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहोचवणं, हे तुम्ही आणि हा प्रवास जे लोक करू शकतात त्यांच्यावर आम्ही काय बोलणार. फारच सुंदर. तर जर गॉंग असते तर खूप गॉंग मिळाले असते. पदकं 10च आहेत. त्या 10 पदकांपैकी किती पदकं आहेत ते टिपून ठेवणार आहेत, आणि निकाल मात्र आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी कळणार आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी, महाअंतिम फेरीसाठी आणि सगळ्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.